हे आहेत शेवग्याची झाडं जे असतात त्याची पानं आणलेले, पाला काढून आणलेला आहे. तर आता ही पाल्याची ना भरपूर असे फायदे आहेत. ह्या पानांची आपण जर भाजी करून खाल्ली तर याचे भरपूर असे फायदे आहेत. सर्वात महत्वाचं काय माहिती का, यामध्ये सर्वात जास्त प्रथिने आणि खनिजे आहेत. लोह, कॅल्शियम हे देखील भरपूर प्रमाणात आहे. त्या व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी हे देखील भरपूर प्रमाणात आहेत. ह्याच्यामुळे काय होतं, आपली रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती वाढते. म्हणजे आपल्याला इतर आजारांना आपण बळी पडत नाही. विशेष म्हणजे ज्यांना डायबिटीस सारखा आजार आहे त्यांनी तर ह्याची भाजी ना अवश्य खाल्लीच पाहिजे बरं का. या व्यतिरिक्त ह्या पाल्यामुळे काय होते, आपली जे हाडे आहेत कॅल्शियममुळे मजबूत होतात, आपले दात मजबूत होतात. त्यामुळे अशा पानाची भाजी तुम्ही एकदा म्हणजे वारंवार खात जा, कारण की आपल्याला ह्याचा फायदाच जास्त आहे. आणि विशेष म्हणजे ज्या महिलांची डिलिव्हरीत वगैरे व्यवस्थित काळजी घेण्यात आलेली नाही ना, त्या महिलांना तर जास्त कंबरदुखीचा वगैरे त्रास असतो. तर त्या महिलांनी ना आता जोपर्यंत आपलं आरोग्य आपल्या हातात आहे तोपर्यंत अशा भाज्या आपल्या हाताने करून खा, की जेणेकरून आपलं हे शरीर आहे हे दुसऱ्याच्या ताब्यात जाणार नाही. त्यामुळे आता आज आपण मस्त अशी ह्या शेवग्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत. ती कशी, त्यासाठी अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण सुरुवातीला ही पानं असे काढून घेतोय, बाकीची कृती आपण पुढे करूया. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर चला आता पुढची कृती करूया. चला घ्या मसाला करायला. मसाल्यात काहीच नाही, हिरवी मिरची, लसूण घ्या, ठचा ठचा ठिजून घ्या, नाही तर मिक्सरला वाटून घ्या. कसा पण करा. केलात का, एक कढई घ्या, तापायला ठेवा, त्यामध्ये 2 पळ्या तेल घाला, किटलीने घाला नाहीतर पळीने घाला. डोळ्यानं समजतं, एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. सासूकडं बघून तेल घालायचं. त्यानंतर त्यामध्ये घाला जिरे, मोहरी घालून घ्यायची. छान तडतड तडतड भाजली की आता यामध्ये घालणार आहोत आपण कांदा. आता कांदा झटपट लाल करण्यासाठी त्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, जेवढं आपलं भाजीला लागतं एकदाच घालायचं. कारण परत परत घालायला गेले ना तर कधी कधी आठवत नाही आणि जजमेंट हुकलं जातं. त्यामुळं आणि कांदा देखील पटकन लाल होतो. मग घातलं का त्यामध्ये घाला चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आणि हळद. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे. तोपर्यंत आपला कांदा पण छान लाल झालाय, घालावरून ठेचा. आता हा ठेचा चांगला खमंग परतून घ्यायचा बरं का. फोडणी चांगली खमंग बसली का पदार्थ चांगला झालाच समजायचा. त्यामुळे फोडणीतच मीठ आणि मिरची सर्व एकत्र घालायचे, म्हणजे फोडणी खमंगच होते. अशा प्रकारे भाजीला काय फारसं विशेष नाही लागत. त्यासाठी आपण काय केलं होतं, फक्त अर्धा तास अगोदर मुगाची डाळ भिजत घातली होती. आणि हे जे पानं आहेत मी 5 मिनिटं अगोदर गरम पाण्यामध्ये ठेवले होते बरं का. असे छान परतून घ्यायचे, मस्त खमंग अशी फोडणी बसते. त्यानंतर वरनं मुगाची डाळ घालून घ्यायची आणि आता हे परतून घ्यायचं. आता ह्याला पाणी घालायचं नाही, स्वतःचं पाणी सुटतं. जर नाही सुटलं तर अगदी पाण्याचा शिपका द्यायचा आणि 2-3 वाफेमध्ये ती भाजी तयार होती. पण करताना कमी गॅस ठेवायचा बरं का. भाजी अगदी फुल गॅसवर करायची नाही. काय लागतं भाजी करायला आणि खायला सुद्धा खूप छान चव लागते. संशय न घेता भाजी बनवा आणि महिलांनो कमीत कमी तुम्ही तरी नक्कीच खा. धन्यवाद.